जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवाला या म्हणीचा प्रत्यय नुकताच लातूरात आला। सर्वांना प्रेम जिव्हाळा लावणारी उपवधू सुषमा जाधव हिच्या सोबत नियतीने घात केला। सुषमा जाधव या तरुणीचे 20 मे रोजी लग्न ठरले होते। सर्व कुटुंबात आनंदमयी वातावरण होते। 19 मेला तिला हळद लागणार म्हणून घरात उत्सवाचे वातावरण होते। मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते। आपल्या मुलीला योग्य वर मिळावा म्हणून आत्याचा मुलगा सुनील याच्याशी तिचा विवाह जुळवण्यात आला होता। सुषमाचे लग्न थाटामाटात लावून देण्याचे जाधव दाम्पत्याचे ठरले होते। गेल्या आठवड्यात दोघांचाही साखरपुडा पार पडला। 20 मे रोजी लग्नाची तारीख ठरली, परंतु लग्नाआधी सुषमासोबत असं काही घडेल याची कुणाला कल्पनाही नव्हती। 13 मे पासून घरात पाहुणे येत आहेत म्हणून सुषमाने घर स्वच्छ केले। ओली फरशी कोरडी करण्यासाठी कूलरची पिन लावली असताना सुषमाला विजेचा जबर झटका बसला। त्यातच तिचा मृत्यू झाला आणि क्षणातच साऱ्यांच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले व मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकण्याऐवजी तिची अंत्ययात्रा काढावी लागली। या घटनेमुळे जाधव व सूर्यवंशी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।